ठाण्यात पडघ्यासह एटीएसची 15 ठिकाणी छापेमारी. पाकिस्तानी हेर रवींद्र वर्माच्या अटकेनंतर एटीएसकडनं ठाण्यामध्ये तपासाला वेग. छापेमारीमध्ये 200हून अधिक पोलीस सहभागी. भिवंडीतल्या पडघा परिसरामध्ये असलेल्या बोरिवली गावामध्ये एटीएसची छापेमारी. पडघ्याला बोरिवली गावातनं चौकशीसाठी अनेकांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती. महाराष्ट्र एटीएसचा ठाण्यातल्या पडघा इथे छापा. दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणामध्ये छापेमारी. सिमी या संघटनेचा दहशतवादी आणि मुंबई सेंट्रल विले पार्ले मुलुंड स्फोटात सहभागी आरोपी साकिब नासनच्या घरावरही छापे. पाकिस्तान शेरगिरी प्रकरणामध्ये ठाण्यातील आरोपी रवींद्र वर्माची पोलीस कोठडी आज संपणार. एटीएसची टीम ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपीला हजर करणार. पाकिस्तानात जाण्यासाठी एलओसी ओलांडणाऱ्या नागपुरातील सुनीता जमगाडेच्या मुलाला काश्मीरमधून परत आणलं. सुनीताने एलओसी ओलांडली तेव्हापासून तिचा मुलगा कारगिलमधल्या बाल कल्याण समितीच्या ताब्यात होता. स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना पूर्ण करा. निवडणूक आयोगाची राज्य सरकारला सूचना. तर सरकार याच आठवड्यात प्रभाग रचना आयोगाला देण्याची शक्यता. 4 महिन्यात निवडणुका पूर्ण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. लाडकी बहीण योजनेत अनेक चुका झाल्यात. सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली. तर योजनेतील अर्जांच्या पडताळणीचं काम सुरू असून गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असंही स्पष्ट. विद्यार्थ्यांना आता पहिलीपासून सैनिकी शिक्षणाचे धडे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसीचे शिक्षक सैनिकी शिक्षणाचे धडे देणार. कलियुगातल्या मुघलांच्या वंशजांनी पुन्हा एकदा गरळ ओकली. आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवरती केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंचं प्रत्युत्तर. बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी देणं थांबवा. विश्व हिंदू परिषदेची मागणी. सरकारनं बकरी ईदला होणारी गोवंशाची हत्याही थांबवण्याची विहिंपचे महाराष्ट्र गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांची मागणी. मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवरती मासे फेकल्याचं प्रकरण. नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता. प्रत्यक्ष साक्षीदार नसल्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सिद्ध होत असल्यामुळे निर्दोष मुक्तता. संजय राऊत मानहानी प्रकरणामध्ये मंत्री नितेश राणेंना दिलासा. राणे यांना न्यायालयामध्ये उपस्थित न राहण्याबाबत सशर्त परवानगी. सिंधुदुर्गातल्या पोलीस स्थानकामध्ये जात 2,000 रुपयांच्या जात मुचलक्यावरती जामीन. ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या मुलीचं लग्न. या लग्न सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आणि याच लग्न सोहळ्याला संजय राऊतही उपस्थित राहणार. कोण कोणाच्या लग्नाला येतो हा राष्ट्रीय विषय नाही. मंगल कार्यात कुणी कुणाला आशीर्वाद द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. संजय राऊतांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये मुक्कामी. पुतण्याच्या लग्नासाठी खास नाशिक दौरा. तर साईबाबा हॉस्पिटलचंही फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. राज्यपाल डॉक्टर सीपी राधाकृष्णन नाशिकमध्ये दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्याला लावणार उपस्थिती. नाशिकच्या पाम स्प्रिंगमध्ये शाही विवाह सोहळ्याचं आयोजन. लग्नासाठी मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर. 200 लोकांत लग्न पार पाडा आणि हुंडा बंद करा. आचारसंहितेत नमूद. माझी फॉर्च्युनर त्यातली नाही. करमाळा इथल्या सामाजिक कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी हगवणे प्रकरणानंतर चक्क गाडीवरती मजकूर लिहिला. सध्या सोशल मीडियावरती त्याची जोरदार चर्चा आहे. चंद्रपूरमधल्या बालाजी हॉस्पिटलची राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष प्रदीप रत्नपारखींच्या कुटुंबियांकडून तोडफोड. डॉक्टरांनी उपचारामध्ये हयगय केल्याचा रत्नपारखी कुटुंबियांचा आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगाने उमेदवारांच्या मुलाखती घेणार. पुण्यात शरद पवार, अजित पवार, जयंत पाटलांची बंद दाराआड बैठक. पुण्यातली साखर संकुलाची बैठक संपल्यावर तिन्ही नेत्यांची एकत्र बैठक. शरद पवार, अजित पवार आणि आपल्यात बंद दाराआड कुठलीही चर्चा झाली नसल्याचं जयंत पाटलांकडून एक्सपोजद्वारे स्पष्ट करण्यात आलं. कृषी क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल बैठक असल्याची माहिती. धर्मासाठी दान केलेल्या जमिनीचा वापर धर्मासाठी व्हावा. जमिनीचा गैरवापर करणाऱ्याला सरकारने तुरुंगात टाकावं. मात्र त्या जमिनी ताब्यात घेऊन सरकारने विकणंही चुकीचं. वक्फ विधेयकावरती आव्हाड यांची प्रतिक्रिया. जामखेड शहरामध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावरती अज्ञात व्यक्तीकडनं गोळीबार. गोळीबारामध्ये तरुण जखमी आणि पोलिसांकडनं अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. जामखेड गोळीबार प्रकरण अत्यंत गंभीर. अशा घटनेमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागतं. नागरिकांना दहशतीत राहावं लागतं. रोहित पवारांची एक्सपोजद्वारे प्रतिक्रिया. शेगावातील संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान. यंदा पालखीचं 56वं वर्ष. 6 जुलैला आषाढीच्या 2 दिवस आधी पालखी पंढरपुरात दाखल होणार.
किल्ले रायगडावरती सापडली ऐतिहासिक वस्तू. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली. डागडुजीचं काम सुरू असताना प्राचीन यंत्र सापडलं. धारावीतल्या गोदामामध्ये बुरशीजन्य पदार्थ आढळल्यामुळे झेप्टोचा परवाना निलंबित. अर्थ आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार कारवाई. झेप्टोकडनं कोणतीही प्रतिक्रिया नाही. अकोला जिल्ह्यातल्या पातूरच्या घाटामध्ये प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक उलटला. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक रेलिंग तोडत थेट दरीत कोसळला. चालकाचा जागीच मृत्यू. भंडाऱ्यामध्ये भरधाव ट्रकची कारला धडक. अपघातामध्ये पती पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी. नागपूर कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरती भंडारा बायपास उड्डाणपुलावर अपघात झाला. बीडमधल्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती टेम्पो आणि रिक्षाचा अपघात. या घटनेमध्ये 3 जण ठार, 2 जण जखमी. धुळ्यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश बदलत बनावट बियाणं जप्त केलं. जवळपास 20 लाखांचं बनावट बियाणं जप्त. गुजरातकडनं खासगी ट्रॅव्हल्समधून आलेलं लाखोंचं कपाशीचं बनावट बियाणं. भंडाऱ्यामध्ये धानाच्या आधारभूत किमतीमध्ये केवळ 69 रुपयांची वाढ. स्वामीनाथन आयोगानुसार हमीभाव 4,500 जाहीर करावा अथवा रस्त्यावरती उतरण्याचा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळेंचा इशारा. अमरावतीतल्या दर्यापूर तालुक्यामध्ये एका गोडाऊनवरती कृषी विभागाकडनं छापा. छापेमारीत प्रतिबंधित असलेल्या HTBT कपाशीची 1,500 पाकिटे जप्त. रत्नागिरीमध्ये पुढच्या 2 महिन्यांसाठी मासेमारी बंद. या कालावधीत माशांचा प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे मच्छीमारांचा निर्णय. मासेमारीचा हंगाम संपल्यामुळे हजारो बोटींचा बंदरामध्ये आश्रय. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये मे महिन्यात झालेल्या पावसामुळे फळ बागायतदार शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी फिरकलेही नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप. राज्यभरामध्ये खवा व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. एग्रीकल्चरल टेरिफमध्ये वीज कनेक्शन देण्याचा राज्य सरकारचा मोठा निर्णय. त्यामुळे खवा उत्पादक आणि शेतकऱ्यांना वीज बिलात सूट. बीडच्या कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक. कांद्याला मालाच्या दर्जानुसार 800 ते 1,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी. वसईच्या वाळुंज गावामध्ये पाटलांच्या केळीच्या वाडीत तब्बल 54 किलो 500 ग्रॅम वजनाचा फणस. 8 वर्षांपूर्वी लावलेल्या फणसाच्या झाडाला यंदा केवळ 3च फणस. त्यापैकी 2 फणस 30 ते 40 किलोचे आणि एकाचं वजन 54 किलो. देशामध्ये आता कोरोनाचे 3,961 रुग्ण. मागच्या 24 तासात 203 नवीन रुग्णांची नोंद आणि मागच्या 24 तासामध्ये 4 मृत्यू. आरबीआयच्या पतधोरणाची 4 जूनला बैठक. रेपो रेटमध्ये होणाऱ्या कपातीवरती बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आणि 6 जूनला आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण जाहीर करतील. सिक्कीममध्ये भूस्खलन झालं आणि 3 जवानांचा मृत्यू. उत्तर सिक्कीमच्या छाटण भागातली घटना आहे. लष्करी छावणीवरील भूस्खलनानंतर 9 जवान अजूनही बेपत्ता. राजीव शुक्ला बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष होण्याची शक्यता. 19 जुलैला रॉजर बिन्नींचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपतोय आणि बीसीसीआयचा नवा अध्यक्ष सप्टेंबरमध्ये निवडला जाईल. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अमरावतीतील 12 धावपटू सहभागी होणार. मॅरेथॉनचे जनक दिलीप पाटलांच्या मार्गदर्शनाखाली 12 धावपटू स्पर्धेत उतरणार. पॅरिसमध्ये फुटबॉल क्लब समर्थकांचा हिंसाचार. 2 ठार. चॅम्पियन्स लीगमध्ये PSG क्लब चॅम्पियन ठरल्यानंतर हिंसाचार. एकाला चाकूने भोसकलं आणि दुसऱ्याला गाडीखाली चिरडलं. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलकडनं एकदिवसीय क्रिकेटमधनं निवृत्तीची घोषणा. T20वरती लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्तीची घोषणा. 13 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मॅक्सवेलने 149 सामन्यांमध्ये 3,990 धावा आणि 77 विकेट्स घेतल्या. यंदाच्या हंगामात आयपीएलला नवा विजेता मिळणार. 3 जूनला पंजाब विरुद्ध बंगळुरू यांच्यात आयपीएलची अंतिम लढत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती अंतिम सामना रंगणार. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरचा नवा विक्रम. आयपीएलमध्ये 3 वेगवेगळ्या संघांचं नेतृत्व करताना 3 वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा आजवरचा पहिलाच कर्णधार. जागतिक बुद्धिबळ विजेता डी गुकेशनं 6 वेळा विश्वविजेता ठरलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. नॉर्वे बुद्धिबळ 2025च्या 6व्या फेरीमध्ये गुकेशची उल्लेखनीय कामगिरी. नॉर्वेच्या स्पर्धेमध्ये गुकेशकडनं झालेल्या पराभवानंतर कार्लसन बेभान. पराभवानंतर टेबलवरती मारला बुक्का.